बातमी आहे मुंबईतून वरळीतील शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलेले आहे। वसतिगृहामध्ये मिळणारं अन्न आणि खाद्य साहित्य निकृष्ट दर्जाचं मिळत असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय। अन्न अस्वच्छ आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप केला असून समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये किडलेले सफरचंद, सडलेली केळी आणि विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। जवळपास 500 कोटींचा निधी मिळूनही समाज कल्याण विभाग विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असेल तर खर्च होणारा निधी नेमकी कोणाच्या खिशात जातोय आणि विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई होणार का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। दरम्यान राज्यभरातील वसतिगृहांच्या दुरवस्थेवरून कॅगने समाज कल्याण विभागावर ताशेरे ओढलेले पाहूया। जालना आणि लातूरमधील 6 वसतिगृहांची अवस्था गंभीर आहे। मोदीखानामधील वसतिगृह बंद आहेत, मात्र अनुदान लाटलं जातंय। 117 तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह नाहीत। 8,930 विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित आहेत। 2023-24 मध्ये मंजूर असलेल्या 487 कोटींपैकी 57 कोटी 87 लाख निधीचा खर्च केलेला नाही। वसतिगृहांच्या मंजूर निधी आणि खर्चामध्ये भिन्नता दिसतेय। वसतिगृहात अस्वच्छता, अपुरा प्रकाश आणि शौचालयही नाहीये। पुणे नागपूरमध्ये उणीवा असतानाही 100% अनुदान लाटल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। मुलींच्या 5 वसतिगृहाचा कारभार पुरुष अधीक्षकांकडे देण्यात आलाय। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयीचं वसतिगृह नाही।